तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी मानली जाणारी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे चर्चेत आली आहे। पावसाळा सुरू होण्यापूर्वी बाजार समिती प्रशासनाने अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व आवश्यक व्यवस्था करणे अपेक्षित असताना अनेक रस्त्यांची कामे अद्यापही रखडलेली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। परिणामी पावसामुळे संपूर्ण परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून शेतकरी, व्यापारी, हमाल व वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। शेतकरी आपल्या शेतातील कष्टाने पिकवलेला शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन येत असतो, मात्र माल उतरविणे, साठवणूक करणे आणि वाहतूक करणे यासाठी आवश्यक त्या सुविधा बाजार समितीत उपलब्ध नसल्याची तक्रार शेतकरी व व्यापारी वर्गातून केली जात आहे। चिखल, पाणी आणि अपूर्ण रस्त्यांमुळे मालाची ने-आण करताना मोठी कसरत करावी लागत असल्याचेही सांगितले जात आहे। दरवर्षी बाजार समितीला कोट्यवधी रुपयांचा सेस व विविध शुल्कांच्या माध्यमातून महसूल प्राप्त होत असतानाही त्या निधीचा वापर नेमका कुठे केला जातो असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। बाजार समितीच्या आवारात मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याने सेसच्या रकमेतून विकास कामे कितपत झाली याबाबतही चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान काही शेतकरी व व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत सभापती आणि संचालक मंडळ हे बाजार समितीच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप केला। काहींनी तर संचालक मंडळ केवळ स्वतःच्या हितासाठी कार्यरत असल्याची भावना व्यक्त केली। मात्र संभाव्य त्रासाच्या भीतीने संबंधितांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला। त्यांच्या म्हणण्यानुसार बाजार समितीच्या कार्यपद्धतीविरोधात किंवा सुविधांच्या अभावाबाबत उघडपणे बोलल्यास संबंधितांकडून त्रास दिला जातो अशी भीती व्यापारी व शेतकरी वर्गामध्ये असल्याचे सांगितले जाते। त्यामुळे अनेक जण नाराज असूनही मौन बाळगत असल्याचे चित्र आहे। एकीकडे पावसाळा सुरू झाला असून दुसरीकडे बाजार समितीतील रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, माल साठवणुकीसाठी व्यवस्था, स्वच्छता, सुविधा आणि इतर मूलभूत प्रश्न कायम आहेत। त्यामुळे खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून रखडलेली कामे पूर्ण करावीत व शेतकरी, व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव।